माझी काळजी घ्यायची सवय नाही राहिली. त्यांचं बोलणं ऐकून आकृतीला हसायला लागते. शिवाय तोंड वाकडं करत बोलतो, तर मग तुमची काळजी घ्यायला एखादी आजी डार्लिंग घेऊन या ना आजोबा. आता माझी एकटी वहिनी कोणाला सांभाळणार आहे. शिवायचं बोलणं ऐकून आजोबांनी त्याला रागात पाहत बोलले, तुझ्या वहिनीची एवढी काळजी वाटते तर मग तू का नाही आणत तुझ्यासाठी बायको. सगळ्यात जास्त आकृती भेटायला तर तुझी काळजी घ्यायला लागते. हे ऐकून तर शिवायचं तोंडच वाकडे झाले होते आणि त्या दोघांचे खट्टे मिठ्ठे भांडण पाहून आकृती पण हसून देते, पण तिची नजर तिथे कोणाला तरी शोधत होती. तिथे सगळेच आले होते, फक्त श्रेयस नव्हता. एवढेच नाही तर शामराव पण दरवाजात उभे राहून आकृतीला पाहत होते. त्यांच्या डोळ्यात पण आकृतीसाठी काळजी साफ दिसत होती. आकृती आता रूममध्ये श्रेयसला न पाहून नाराज झाली होती. तिला काल रात्रीचे जे काही पुसट काही गोष्टी आठवत होत्या. ती जेव्हा बेशुद्ध होती तेव्हा असं वाटत होतं का श्रेयस तिच्या जवळ आहे म्हणून, आणि तिला उठायला बोलत होता. बायको म्हणून बोलत होता. तिच्या कपाळाला पण टच केले होते. आकृतीने जेव्हा काल डोळे उघडले होते तर तिला श्रेयसची पुसट सावली दिसली होती. आता तिला हे समजत नव्हतं का तिने जे पाहिले आणि जे ऐकले ते खरं होतं का मग तिचा तो स्वप्न होता. पण आता श्रेयसला जवळ न पाहता तिला सगळं स्वप्नच वाटायला लागले होते, ज्यामुळे ती नाराज होऊन जाते. ही गोष्ट आजोबांपासून लपली नाही. सगळे भेटून तिथून निघून गेले. शिवाय शशांक बाहेर थांबले. बाकी सगळ्यांना घरी पाठवून दिले होते. सिद्धार्थची पण मूवीची शूटिंग चालू होती म्हणून तो पण तिथून निघून गेला. आजोबांना माहिती झाले होते का श्रेयस काल रात्री घरी येऊन लागला होता, पण तो आकृतीला भेटायला नव्हता आला, ज्यामुळे त्यांना श्रेयसवर खूप राग येत होता. त्यांना लवकरात लवकर घरी जायचे होते. इकडे विलामध्ये श्रेयस त्याच्या रूममध्ये ऑफिसला जायला तयार होत होता. तेवढ्यात त्याच्या फोनमध्ये एक मेसेज येतो जो वाचून श्रेयसला बरं वाटतं. पण तेवढ्यात त्याच्या रूमचा दरवाजा जोरात उघडला जातो आणि रागारागात आजोबा जोरात पावले टाकत रूममध्ये येतात. रूममध्ये आजोबांना पाहून श्रेयसला जरा चकित वाटले, पण काही चेहऱ्यावर भाव न आणता बोलतो, आजोबा तुम्ही इथे काही काम होतं का. यशवंतराव आता खूप रागात होते. आता त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्याची छडी उचलून जोरात श्रेयसच्या पायावर मारत बोलतात, नको सांगूस मला आजोबा, मी तुझं कोणीच नाही. तुझ्यासारखा हृदय नसलेला नातू मला नको आहे, आणि माझ्या लीलाचा मुलगा असू शकत नाही तू. लोक तुला दगडाचं काळीज असलेला माणूस मानतात ना, आज तू ते सिद्ध केलंयस, प्रूफ केले तू. तिथे तुझी बायको जीवन मरणाच्या आड होती आणि तू इथं सुखात झोपला होतास. मला तर विश्वासच बसत नाही. मी तुझ्यासारख्या माणसाचं पालनपोषण करून ह्याच्या काबिल बनवलं होतं का. तो प्रत्येक गोष्ट हासिल करू शकेल, पण कदाचित नातं जपायचं कसं हे नाही शिकला. मी मानतो का तू आकृतीला बायको नाही मानत, ज्यासाठी मी अजून काहीच प्रश्न नाही केले, पण नवऱ्याच्या नात्याने नाही तर एका माणसाच्या नात्याने भेटायला यायला पाहिजे होतं तू. श्रेयस, तू आज मला
त्या निरागस मुलीच्या नजरेला नजर मिळवायच्या काबील नाही ठेवले. श्रेयस गपचूप आजोबांचं बोलणं खाली मान घालून ऐकत होता. त्याला शांत पाहून आजोबांचा राग अजूनच भडकला. ते सक्त आवाजात बोलतात, श्रेयस, तू आकृतीला बायको मान, अगं नको माणूस. पण खरं हे आहे का ती तुझ्याशी नातं जोडून इथे आली, ज्या नात्याने तुझी जबाबदारी आहे. त्यामुळे आत्तापासून तिला जरी खरचटलं तर तू समजून जायचं का यशवंतराव राजाध्यक्ष तुझ्यासाठी मेलाय म्हणून. आजोबांचं बोलणं ऐकून श्रेयसने हैराण होऊन त्यांच्याकडे पाहू लागला. पण तो काही बोलायचा आत आजोबा त्यांचं बोलणं करून निघून गेले. श्रेयस तर त्याच्या विचारात हरवलेला होता आणि आता एक अजून आजोबांचा आदेश भेटून गेला होता. तो आदेश ऐकून तो खूप परेशान झाला होता. त्याला त्या छडीचा मारापेक्षा आजोबांचं बोलणं टोचत होतं. तो तिथेच सोफ्यावर बसून विचारात हरवून गेला होता. तेथे दुसरीकडे शिवाय आकृतीची खूप काळजी घेत होता. दुपारी परत सगळे आकृतीला भेटायला आले, पण अजूनसुद्धा आकृतीची नजर कोणाला तरी शोधत होती. संध्याकाळी डॉक्टर आकृतीला चेक करायला आली तर तिची हालत खूप बेटर झाली होती. आकृतीने डॉक्टरांना घरी जायचं म्हणून सांगितलं तर त्यांनी नकार दिला. सगळ्यांनी आकृतीला हॉस्पिटलमध्ये राहायला सांगितलं तर ती नाराज झाली. म्हणून त्यामुळे शिवाय आणि सिद्धार्थने सगळ्यांना मनवून डॉक्टरची परमिशन घेतली आणि सोबतच खूप सारे प्रॉमिस पण केले का सगळं मिळून तिची काळजी घेऊ म्हणून. कबीर आणि शिवाय हॉस्पिटलची सगळी फॉर्मॅलिटी कंप्लीट करून आकृतीला घेऊन घरी जायला निघतात. कार जशी विलामध्ये एंटर करते का आकृतीमध्ये परत ती भीती यायला लागते. आकृतीला वाटत होतं का श्रेयस तिच्यावर खूप नाराज आहे, त्यामुळे तो हॉस्पिटलला नाही आला. पण सोबतच तिच्या डोक्यात काल रात्रीच्या गोष्टी पण चालत होत्या. तिला समजत नव्हतं का ते स्वप्न होतं का रियालिटी. पण जर स्वप्नच होता मग तिने श्रेयसला का पाहिले? तिने तिच्या बाबांना पाहिले असते ना. मग तिच्या बाबांचा, कारण की ती तिच्या बाबांच्या खूप जवळ होती. श्रेयसचं का तिच्या मनात आणि डोक्यात फिरत होता. ती त्याच्या विचारात होती का शिवाय तिच्या साईडचा दरवाजा ओपन करून हात पुढे करतो, वहिनी आतमध्ये जायचं का? आकृतीने एक नजर त्याला पाहून होकार देत तिचा हात त्याच्या हातात देते. आकृतीला पण वीकनेस होती म्हणून शिवाय तिला सहारा देत आतमध्ये घेऊन जात होता. पण हॉलमध्ये येताच शिवायचं फोन वाजू लागला. हे पाहून आकृतीने त्याला डोळ्यांनी इशारा केला का ती ठीक आहे आणि स्वतः चालू शकते. आकृतीने इशारा करून जसं पुढे पाऊल टाकला तसेच तिच्या डोळ्यापुढे अंधार यायला लागला. ती पडणार तेवढ्यात झटकन कोणीतरी तिला सावरले. हे पाहून हे अजून कोणी नाही तर शामराव होते. आकृती नजर वर करून त्यांना पाहते तर शामराव खूप प्रेमाने बोलतात, आतमध्ये जायचं का? आकृती तर त्यांना पाहतच राहते. शामराव तिला सांभाळून सोफ्यावर बसवतात. तिथे शिवाय हे सगळं पाहतो ते त्याचे डोळे भरून येतात. त्याच्या डॅडने आजपर्यंत असं सांभाळलं नव्हतं त्याला, पण आकृतीसाठी ते प्रेम पाहून त्याला मनापासून तो खुश झाला होता. शामराव आकृतीला बसून एक नोकरला तिला ज्यूस द्यायचा इशारा करतात. तो नोकर लगेच
ज्यूसचा ग्लास हातात घेऊन शामराव तो ग्लास आकृतीला देत प्रेमाने बोलतात, बेटा चल आता हे लवकर फिनिश कर. किती कमजोर झालीस, त्यामुळे आता गणमन नाही चालायची. आकृती तर त्यांना पाहतच राहते, कारण तिला ह्या घरात येऊन 2 महिने झाले होते आणि पहिल्यांदा शामराव यांनी तिच्यासाठी असं काही केले होते. तिला आता काहीच समजत नव्हतं, पण त्यांचं प्रेम पाहून आकृतीला आज तिच्या बाबांची आठवण येत होती, ज्यामुळे तिचे डोळे भरून येतात. ज्याला पाहून शामराव घाबरत बोलतात, बेटा तू ठीक आहेस ना? तुला त्रास होतोय का? डॉक्टरला बोलावू का? आकृती नकार देते हे पाहून शामराव आश्चर्याने पाहतात. आकृती ज्यूसकडे इशारा करत एकदम प्रेमाने बोलते, मला हे नाही प्यायचं. आकृतीला असं लहान मुलांसारखी हरकत करताना पाहून शिवाय लगेच शामराव यांच्या हातातून ग्लास घेऊन आकृतीच्या साईडला बसून हक्काने बोलतो, असं कसं नाही प्यायचे तुम्हाला? प्यायला लागेल वहिनी, तुम्ही पण मला खूप ओरडून ओरडून ज्यूस पाजताय ना प्रोटीन शेकच्या जागेवर. आणि पुढे ॲटिट्यूडमध्ये बोलतो, विचार करतोय का आत्ता सगळा बदला तुमच्याकडून घेऊन टाकेल मी. आकृती त्याचे बोलणे ऐकून तोंड वाकडं करत बोलते, माझ्याशी बदला घेणार? शिवाय दात काढत तिच्या तोंडाला ग्लास लावत बोलतो, मोक्का पण आजच भेटलाय ना वहिनी, सो कम ऑन, लवकर प्या. आकृतीला ज्यूस पाजून सगळ्यांना एका प्राऊड स्माईल देतो. हॉलमध्ये सगळे बसून आकृतीचं मन खुश करण्याचा प्रयत्न करत होते. आजोबा आणि शिवायची खट्टीमिठी भांडणं, शशांकला चिडवणे, आज सगळे हसत खुशीत वेळ घालवत होते. आज पहिल्यांदा त्यांचा हसण्याचा आवाज बाहेर येत होता. ज्या घरात कायम शांतता असायची त्या घरात आज हसायचा आवाज येत होता. शयश जो काही मिनिट पहिले घरी पोचला होता त्याला पण हे पाहून आनंद झालेला होता, कारण फॅमिलीसोबत राहायची मजा सोबत राहण्यातच असतं. तो हळूहळू घरात येतो हे पाहून आकृतीची नजर लगेच तिकडे जाते. तिने जसं श्रेयसला समोरच पाहिले, तिचे हृदय अचानक धडधडू लागले. श्रेयसची नजर पण आकृतीसोबत मिळाली तर दोघांना सोबत एकाच वेळी वेगळीच फिलिंग आली. पण आकृतीला त्या फिलिंग्ससोबत त्या रात्री श्रेयस तिला जे काही टोचून बोलला होता ते पण आठवले. तिला लगेच आठवण झाली का ती ज्या फिलिंगमध्ये जगायचं म्हणते ती फिलिंगची श्रेयसला जरा पण कदर नाही. त्यामुळे आकृती त्याच्यावरून नजर फिरून घेते. ज्याला पाहून श्रेयसला त्रास होतो तो रूममध्ये जाणार तेवढ्यात आजोबांची नजर त्याच्यावर जाते. ते कडक आवाजात त्याला थांबवत बोलतात, श्रेयस कुठे चालला? सगळ्यांची नजर आता श्रेयसवर जाते. कोणी काही बोलायच्या आत श्रेयस डोळ्यांनी वर इशारा करत बोलतो, वरती माझ्या रूममध्ये. आजोबा आकृतीकडे इशारा करत बोलतात, तुम्ही आकृतीला पण सोबत घेऊन जा. ती पण थकून गेली असेल. आजोबांच्या बोलण्यात एक कडकपणा होता, सोबत एक वॉर्निंग सुद्धा होती. श्रेयसला सकाळचं बोलणं आठवण करून द्यायला भरपूर होती. श्रेयस काही वाद न घालता आकृतीकडे जातो हे पाहून आकृती गडबडून बोलते, नाही आजोबा, मी इथेच ठीक आहे, मी नंतर जाते. आजोबा प्रेमाने समजावत बोलतात, नाही बेटा,
आता तुला रेस्ट करायची फार गरज आहे. हे पहा, तू हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तू इथेच बसली आहेस. आतापर्यंत श्रेयश बिलकुल आकृतीच्या समोर उभा राहिला होता. त्यामुळे आकृती अजून एक प्रयत्न करत बोलते, नाही आजोबा, मी बिलकुल ठीक आहे. मी 10 मिनिटांनी जाईल पक्का. शिवाय मला सोडून देईल. आजोबा याच्यावर सक्त बोलतात, नाही बेटा, आता तू जिद्द करू नकोस. मग श्रेयशला बोलतात, तू उभा का आहेस? अजून पण उभाच आहेस का? तुझ्या बायकोला रूममध्ये घेऊन जा. आजोबांचं बोलणे ऐकून श्रेयश खाली वाकत आकृतीला उचलून घेतोय. असं अचानक उचलून घेतल्यामुळे आकृती दचकून जाते आणि तिचे हात सरळ श्रेयसच्या गळ्याभोवती वेढा घालून घेतात. श्रेयस काहीच न बोलता सरळ तिला वरती घेऊन जातो. सगळे पण पाहून मनातल्या मनात खुश होते का आजोबांच्या बोलण्यामुळे का होईना, पण श्रेयस त्याचे कर्तव्य पार पाडतो. आकृती आणि श्रेयस गेल्यानंतर बाकीचे पण सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. वर येताच हळूच आकृती नजर झुकवत बोलते, इथे आजोबा नाही आहेत, तुम्ही मला सोडू शकता. तिचं असं बोलणं ऐकून श्रेयसचे पावले थांबतात. तो खाली मान घालून आकृतीला पाहतो, जी त्याच्याकडे पाहत सुद्धा नव्हती. तिच्यात आता हा लहान लहान गोष्टी श्रेयसला त्रास देत होत्या. तो त्याच्या फिलिंग रागात व्यक्त करत बोलतो, जर सोडायचेच राहिले असते तर केव्हा सोडून दिले असते. पण श्रेयस राज्याध्यक्षाने जर एकदा कोणाचा हात पकडला तर त्याला सोडणे खूप कठीण आहे. एवढं बोलत श्रेयस सरळ आकृतीला रूममध्ये घेऊन आला. त्याचं असं बोलणे ऐकून आकृती हैराण परेशान होऊन त्याला पाहू लागते. नक्की श्रेयस आहे तरी काय? तिच्या समजण्याबाहेर होतं. कधी काही तर कधी काही. श्रेयस आकृतीला घेऊन रूममध्ये येतो, पण जसं तो बेडकडे जातो तसे आकृती परत त्याला टोकत बोलते, तुम्ही मला इथेच उतरवून द्या, मला फ्रेश व्हायचं आहे. तिचं बोलणं ऐकून श्रेयस परत एक वेळा तिच्याकडे पाहतो, पण तिची नजर अजून पण खालीच होती. तो काहीतरी विचार करून आकृतीला तसेच घेऊन वॉशरूमकडे जातो. हे पाहून आकृती काही क्षणासाठी गडबडून जाते. मग तो तसाच तिला वॉशरूममध्ये घेऊन जातो. ती गडबडत बोलते, हे तुम्ही काय करताय? मला इथेच उतरवून द्या ना, मी मॅनेज करून घेईल. श्रेयस तिला वॉश बेसिनच्या समोर उतरवत जेंटल आवाजामध्ये बोलतो. हा पाठ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.